पेढे घ्यायला आलो होतो कारण मी माझ्या आयुष्यातली पहिली बाईक घेतली. तशी बाईक तर कालच घेतली होती पण घरी घेऊन गेलो नव्हतो म्हणून घरी जायचं ठरवलं. मग कामावरून सुटलो की पेट्रोल टाकलं आणि थेट पोहोचलो पलटणला कारण घरच्यांसाठी पेढे आणि बाईक साठी हार घ्यायचा होता. पलटण मध्ये पोहोचलो की सगळ्यात आधी गेलो पेढे घ्यायला. पेढे घेतले आणि तिथून गेलो शंकर मार्केट मध्ये बाईक साठी हार बघायला. एक हार खूप आवडला मग तोच घेतला. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. शांतपणे दर्शन घेऊन तिथून पुढे जबरेश्वर मंदिरामध्ये महादेवांचं दर्शन घ्यायला गेलो. तिथं दर्शन करून थेट स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. पोहोचलो तर नेमकी आरती चालू होती. म्हटलं आरती करूनच जाऊ. आरती चालू असतानाच गणेश शेठचा फोन आला. गाडीचं पूजन करायला घरी बोलवलं होतं. आरती संपली की थेट गणेश शेठच्या घरी गेलो. घरी पोहोचलो तर सगळी माझीच वाट बघत बसली होती. पूजनाची तयारी तर आधीच झाली होती. मग गाडीला हार घातला आणि पूजनाला सुरुवात केली. सर्वांचं पूजन झालं की शेवटी मग नारळ फोडून घेतला. बबलू शेठ आणि गणेश शेठ यांनी पण त्यांच्या कामासाठी लागणार नवीन साहित्य घेतलं होतं. मग त्या नवीन साहित्यांचं सुद्धा सगळ्यांनी पूजन करून घेतलं. मग गणेश शेठनं सगळ्यांना पेढे वाटून सगळ्यांचं तोंड गोड केलं. इकडचं आवडलं की मग मी निघालो घरी. मग घरी पोहोचलो. घरी सुद्धा सगळी माझीच वाट बघत बसली होती. घरी सुद्धा सगळ्यांच्या हातून बाईकचं पूजन करून घेतलं. शेवटी नारळ फोडून सगळ्यांचं तोंड गोड केलं. खरंच खूप अविस्मरणीय क्षण होते माझ्या आयुष्यातले. तुम्हाला देखील माझ्या आयुष्यातले छोटेशा आनंदाचे क्षण आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करून जावा. चला पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.